नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अखेर टँकर चालकांचा संप मागे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर संघटनेचा निर्णय. गेल्या 3 दिवसांनंतर मुंबईतील पाणी पुरवठा सुरळीत. नुसती लाही. मान्सून लांबल्यानं उकाडा असह्य. रात्रीचं तापमान 30 अंशावर. पाऊस नसल्यानं पारा चढाच. उष्णतेचा आणि उकाड्याचा मजुरांना मोठा फटका. विद्यार्थी पालकांसाठी मोठी बातमी. कडक उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळांच्या वेळापत्रकात बदल. आता 22 जून पासून भरणार शाळा. उर्वरित महाराष्ट्रात 15 जून पासून शाळा सुरू होणार. 5 दिवसात मान्सूनची 13 राज्यांमध्ये धडक. पुढील 24 तासात पाऊस मुंबईत दाखल होण्याची शक्यता. पुढील आठवड्यापर्यंत पाऊस गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पोहोचण्याची शक्यता. गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लॅन तयार. तब्बल 40,000 कोटी रुपयांचा खर्च. गुजरात ते ओमान पर्यंत थेट पाईपलाईन बांधण्याचा प्रकल्प जाहीर. भारतीय कंपन्यांचं रँकिंग घसरलं. AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ. अव्वल 10 कंपन्यांच्या यादीतून रिलायन्स, HDFC बँक बाहेर. तैवान आणि दक्षिण कोरियातील चिप उत्पादन तंत्रज्ञान कंपन्यांची झेप. बेरोजगार तरुणांना आता आणखी एक धक्का. भरतीचा वेग मंदावणार. अनिश्चिततेचा परिणाम. पदवीपेक्षा कौशल्य असणाऱ्यांना आता अधिक महत्त्व. NDAच्या बैठकीसाठी अजितदादा गटानं पक्षाचा वर्धापन दिन पुढे ढकललाय. बैठकीसाठी आता सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल दिल्लीला जाणार. आता परीक्षा नीट होईल. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली ग्वाही. प्रश्नपत्रिका ने-आण करण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्याची शक्यता. मंत्रालयातील कामे होणार जलद. विभागांची संख्या 33 वरून 45 वर. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेवर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब. सहकाराचंही विभाजन. कृषी आणि पदुम तसंच परिवहन, राजशिष्टाचार हे विभाग झाले स्वतंत्र. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.